कंटेंट क्रिएटर असताना आज काय टाकू हा प्रश्न तुम्हाला पडतो का? तर मी माझी डेली रुटीन तुमच्यासोबत शेअर करते. माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि एक कमेंट होऊन जाऊ द्यात. तर सेम रुटीन झालं सकाळपासून ते दुपारपर्यंत. एवढं काही नवीन घडलं नाही. म्हणून कधीतरी असं होतं की सगळे घरात असले तर दिवस खूप मस्त जातो. बाहेर जायची आम्हाला गरज पडत नाही. तर पप्पांचं चाललेलं, पप्पांना फुल टेन्शन आलं होतं कारण लेट डिलिव्हरी झाली होती त्याची. तर संध्याकाळी 7 वाजलेले तरी तो काय टीव्हीवाला आला नव्हता. त्याच्यामुळं मग पप्पा खूप टेन्शनमध्ये आले होते. पप्पा बोलत होते मी जातो तिथं विजय सेल्सच्या दुकानामध्ये, तिथं जातो मी. तर आम्ही लोक बोलले जाऊ नका, तो निघला आहे, येईन आता थोड्याच वेळात. तर म्हणून हे चाललेलं ह्यांचं टाईमपास करायचं. बाबूला हसवत होते, विचारत होते प्रश्न, पप्पांना विचारत होते. तर असं सगळे घरात असले ना खूप मजा येते. ह्याच्यामध्ये फक्त ताईंची कमी पडते आम्हाला. त्या पण असतात तर ह्याच्यापेक्षा डबल मजा आली असती. तर चला, तर आम्ही चाललेलो फ्रँकी आणायला. बाबू बोलत होता चंदू मामा बघ. तर फ्रँकी घ्यायला इथं जवळच ओपन झालं. म्हटलं टेस्ट बघू त्याची पण कशी. एवढी काय खास नव्हती. तर हे पण बोलले एवढं काय चांगलं नाही. पवईला तर खूप भारी भेटते, पण हे काय आणत नाही कारण त्यांना यायला अर्धा तास लागतो आणि तिथून यायला घेऊन येतील ते, पण कशी होईल ते, त्याच्यामुळे नको. तिकडं कधी गेली तर मग खाईन मी. तर खूप खूप दिवस झाले मी यांना बोलते की फ्रँकी आणा, फ्रँकी आणा, पण हे काय आणत नाहीत. त्याच्यामुळे मी बोलली आज ट्राय करते. त्याची पण काहीच चव नव्हती त्याला. तर फायनली आला टी व्हीवाला. नशीब लवकर आला कारण ह्यांनी लय काय बोलले त्याला, तरी पण तो काय एवढ्या लवकर आणत नव्हता टी व्ही डिलिव्हरी करत. त्यांची पण एवढी काय चूक नाही आहे. ट्रॉफिक असते मध्ये, आपण पण समजून घ्यावं. तर पप्पा काय समजून घेत नव्हते. पप्पांचं असं होतं की फुल कॅश दिली तर टी व्ही लगेच घरीच आली पाहिजे असं आहे पप्पांचं. तर चला, फायनली टी व्ही बसवून गेले ते आणि ह्यांची आणि बाबूंची चाललेली मस्ती. जुने गाणे लावले होते मम्मींच्या आवडीचे. खूप दिवसानंतर टी व्ही बसवली आम्ही, म्हणजे घेतली. तर कसं वाटलं तुम्हाला माझ्या मिनी ब्लॉगमध्ये ते नक्की मला कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला काय वेगळं वाटत असेल किंवा माझ्याकडनं काय कोणती चूक होत असेल तर मला कमेंट करून सांगा आणि फॉलो करायला विसरू नका. चला बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.